आंतरराष्ट्रीय कथाकार आणि भविष्यवक्ता 1008 महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्यावर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांवरील मारहाणीच्या आरोपांना त्यांनी ठामपणे फेटाळून लावत ही संपूर्ण बाब चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित असल्याचं स्पष्ट केलंय। महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आमच्या विरोधात पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे निराधार असून कोणतीही शहानिशा न करता जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटलंय की एका किरकोळ घटनेला अतिशयोक्तीपूर्ण आणि विकृत स्वरूप देऊन समाजात गैरसमज निर्माण करण्यात आले। आम्ही नेहमीच समाजहिताचं कार्य करत आलो आहोत। शेतकरी हा आमच्यासाठी पूजनीय घटक आहे। अशा प्रकारच्या अमानुष वर्तनाचा प्रश्नच निर्माण होत नाही असे ठामपणे सांगत महाराजांनी आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलंय। तसेच या प्रकरणात एकतर्फी माहिती प्रसारित करून लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केलंय। कोणत्याही घटनेचा निष्कर्ष काढताना दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक असते, मात्र येथे तसे झालेले दिसत नाही असे त्यांनी सांगितले। महाराजांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की संपूर्ण बाब चुकीच्या प्रचाराचा भाग असून यामध्ये कोणतीही सत्यता नाही। बापूजी, आपण जर आता सध्या बघितलं तर काही समाजकंटकांकडून किंवा काही आपल्यावरती आरोप करणाऱ्या व्यक्तींकडून या ठिकाणी काही चुकीची भूमिका घेण्यात येत आहे, त्याबद्दल काय सांगणार आपण? एकतर्फी तो निर्णय त्यांनी घेऊन आणि सगळी ती चुकीची बदनामी करणारी माहिती त्या ठिकाणी दिल्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झाला। आमचं हे म्हणणं आहे की संविधानमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची शहानिशा करावी, दोन्ही बाजू विचारात घ्याव्या आणि मग आपण समाजामध्ये त्या गोष्टीचा प्रचार करावा। पण दुर्दैवाने आमच्यापर्यंत आधी कोणी आलं नाही आणि ते चुकीचं त्यांनी मग प्रचार करून टाकला की महाराजांनी खूप महान मार केली, लाकडांचा वापर केला, खडवांचा वापर केला। ना लाकडाचा काही स्पर्श आहे, ना खडवा आमच्या पायात सुद्धा नव्हते, हात तर खूप दूर आहे। आणि तो एक पपईचा विषय होता की या ठिकाणी त्यांच्या पपईने अनेकांना फूड पॉयझनिंग सारखं झालं, खूप तक्रारी आल्या। आमच्यावर जिम्मेदारी, देश विदेशातनं इथं लोक येतात आणि त्यांना जर सुख मिळण्याऐवजी दुःख मिळत असेल आपल्यामुळं, तर तो एक प्रकारचा त्यांच्यावर झालेला अन्यायाचा किंवा फसवणूक आहे। म्हणून आपण त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही ते विकू नका, इकडे आणू नका। 8 महिने आम्ही काही बोललो नाही आणि ते गरीब शेतकरी असा मुद्दा लावून धरला। ऍक्च्युली सगळ्यात मोठा पॉइंट हा आहे, ते गरीब शेतकरी नाही आहे, ते स्वतः व्यापारी आहेत, त्यांचा मुलगा व्यापारी आहे, त्यांची मोठी आडत आहे, मोठं शेड आहे, खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते गावचे उपसरपंच राहिलेले आहेत। आता पत्नी सरपंचासाठी उभी करणार आहेत आणि ते जिल्हा परिषद आणि तुमचं काय म्हणता पंचायत समिती ते सुद्धा सगळं लढलेले आहेत। पण गरीब शब्द वापरल्यामुळे गरीब शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून आणि आमच्यावर बदनामीचा ठपका लावण्यासाठी त्यांनी तो वापर केला। ऍक्च्युली तसं नाहीये, तुम्ही फुटेज बघू शकता। ते काय थोडंसं त्यांच्या चुकीच्या बोलण्यातनं, चुकीच्या वागण्यातनं थोडीशी धक्काबुक्की जी झाली होती, त्यातनं ते अगदी सही सलामत इथनं आरामात आनंदात गेलेले आहेत, असे फुटेज वगैरे आहेत। पण छोट्याशा घटनेला खूप मोठं व्यापक स्वरूप त्यांनी दिलं आणि त्यांचा एक भाचा आहे बापू गवळी, ज्याने हा संपूर्ण खेळ रंगवला। त्याचे काही मित्र पत्रकार आहेत आणि त्याने हे सगळं खोटं सांगून एवढं रंगवलं की संपूर्ण महाराष्ट्राने बदनामी केली। पण त्यात सत्यता नाही, आम्ही स्पष्ट केलं, असं काही झालेलं नाहीये जसं ते सांगताय।